गाजर वाटाण्याचा सीझन चालू आहे। आज आपण बनवणार आहोत अर्धा किलो गाजराचा दाणेदार हलवा। यासाठी लागणारा खवा आपण घरीच बनवणार आहोत। इथे मी घेतलेले आहेत अर्धा किलो गाजर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। गाजर किसण्यापूर्वी इथं एका पसरट भांड्यात अर्धा लिटर दूध आटवण्यासाठी ठेवायचे। आता गाजर किसून घेऊ। गाजर किसत किसत आपल्याला दुधाकडे देखील लक्ष द्यायचे। मोठ्या गॅसवर उकळी आल्यानंतर गॅस बारीक करून अधूनमधून पळीने हलवत राहायचे। 10 मिनिटांनंतर बघा दूध असं दाटसर झालेलं आहे। गॅस इथे मंदच ठेवायचा आहे। गाजर देखील आपले किसून झालेलं आहे। आता एका कढईमध्ये 2 चमचे आपण साजूक तूप घेऊ। तूप चांगलं वितळू द्यायचं आहे आणि यामध्ये आता गाजराचा किस घालू। हा 3 वाट्या किस झालेला आहे, म्हणजे अर्धा किलो गाजराचा 3 वाट्या किस झालेला आहे। गाजराचा किस तुपावर छान असा परतून घ्यायचा आहे। 3-4 मिनिटं चांगलं परतून घ्यायचा। तुपावर छान भाजल्याने याचा रंग देखील बदलला आहे। आता गॅसवर ठेवलेलं दूध बघू। वा, किती छान आटले, किती घट्ट झाले। अजून 2 मिनिटं लागतील याला। आपला खवा इथं आता ऑलमोस्ट तयार झालाय। उतरून याला बाजूला ठेवायचं। आता यामध्ये बदाम आणि काजूचे तुकडे घालून अजून थोडा वेळ भाजून घेऊ। आवडत असल्यास तुम्ही बेदाणे पण घालू शकता। आता या स्टेजला यामध्ये घालायचं आहे 1 वाटी दूध। ज्या वाटीने गाजराचा किस मोजून घेतलाय त्याच वाटीने दूध घ्यायचं आहे, म्हणजे 3 वाटी गाजराचा किसाला 1 वाटी दूध। आता यामध्ये घालायचे 8 चमचे साखर, म्हणजेच पाव वाटी साखर। तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। थोडं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून शिजवून घ्यायचं। 7 ते 8 मिनिटांनी चेक करू दूध आटले का। दूध छान आटलेलं आहे आणि आपला किससुद्धा चांगला शिजलेला आहे। आता याच्यामध्ये टाकायचं आहे खवा। आता खवा देखील छान मिक्स करून घ्यायचा आणि मग याच्यामध्ये पाव चमचा वेलची पूड घालायची आणि यावर झाकण न ठेवता 2 ते 3 मिनिटं असंच शिजवून घ्यायचं। पातळ वाटल्यास मोठ्या गॅसवर थोडं परतून घ्यायचं। छान असा दाणेदार हलवा तयार। लहान मुलांच्या छोट्या टिफिनसाठी सुद्धा याचा चांगला उपयोग होतो। 90sच्या फिल्ममधील सर्वांचा आवडता असा हा गाजर का हलवा तुम्ही नक्की घरी करून बघाच। धन्यवाद।